हा गोटी नाही, हा गोटा आहे. हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसं आहात सर्व तुम्ही जण? आय होप तुम्ही मस्त असणार. तर आज आम्ही चाललो नाशिकला, म्हणजे आज माझ्या कॉलेज फ्रेंडची एंगेजमेंट आहे. तर आम्ही चाललेलो आहे. तर तुम्ही हा ब्लॉगमध्ये कंटिन्यू. तर आता आम्ही लवकर निघालो होतो ॲक्च्युली घरातून. सो आता आम्ही इकडे सगळेजण नाश्ता करतोय. ए हाय करा. तर गाईज आता आम्ही नाश्ता वगैरे करून निघालोय. बसते मी. नाश्ता वगैरे करून गाईज निघालोय. तुम्ही हळूहळू बघत राहा, मी तुम्हाला दाखवते पुढे काय. तर गाईज आता आम्ही समृद्धी हायवेला आहे आणि समृद्धी हायवे लागला आहे. सो आता आम्ही इथून पुढून म्हणजे पुढे जायला निघतोय. गाईज बघा किती छान दिसतोय. आणि पावसाचं क्लायमेट झालेलं आहे ॲक्च्युली. नाही खोटं नाही, वातावरण नाही. आय मीन तसं फील होतंय. इथं उलटीचं वातावरण झालंय. उलटीचं मला उलटी येते म्हणून काकीने जुगाड केलंय. डायरेक्ट इडली वडापाव बाहेर. कॉईन लावलंय आणि बँडेज त्याच्यावर. बघू आता होतंय का नाही का. होते का नाही बघू. पण होतंय, मळमळतंय. आणि जशी उलटी आम्ही दाखवू लगेच. तर आम्ही ना एकदम मस्तपैकी बसलेलो आहे. आईस पैस काहीच टेन्शन नाही. टेन्शन फक्त एकाच गोष्टीचं आहे. हा उलटी उलटी बस, बाकी काहीच नाही. तुला पण होते नाही ना. मला पण होत नाही. बापरे, तू बोल नकोस. खरंच आलंय. पाऊस आला, पाऊस आला, 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 आला. खरंच पाऊस आला. अरे मग पाऊस खरंच येतो. तू दिसतोयस का नाही? मी नाही दिसत आहे ना. ए पाऊस आला, 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 गेला. कोणता आंबा आहे? हा? कोणता आंबा आहे? चुकाचा आंबा. चुकायचा. हे बघा का काय आहे? मँगोला काय बोलतात सांग? मँगोला मँगो बोलतात. मँगोला नाही, मराठीत काय बोलतात? आंबा. ओके, पण आंब्याचे आंबा. प्रकार आहेत. कोणते कोणते प्रकार आहेत सांग? आता माझ्या हातात हा कोणता आंबा आहे? गोटी. हा गोटी नाही. कोणता आंबा आहे? हा गोटी नाही, हा गोटा आहे. गोटा आहे, लांबून बघा. आंबा पेचकल. दिस इज अ गोटे आंबा. यू वाच घे. अजून कोणता असतो गोटी आणि दुसरा? चुकाचा. गाईस तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा हा कोणता आंबा आहे. चुकाचा आंबा आहे, माहितीये. चुकायचा. ओके. काहीच तुम्ही माझ्या बोलण्यावर हसू नका. मी खूप चांगला मराठी बोलतो. एकदम काय? शुद्ध मराठी. शुद्ध मराठी बोलतो आणि शुद्ध आंबा खातो. शुद्ध आंबा का? पावणे 3 दिवसापासून हा आंबा आम्ही जवळ ठेवला होता. पावणे 3. हा. 4ला अर्धा दोन. तुझ्या नॉलेजला आपण आग लावू. आग. तर आता आम्ही थोडंसं बाहेर आलेलो आहे, म्हणजे थोडंसं हवा खातोय. कारण का ह्या लोकांना चाय वगैरे पियायचं आहे. मी तर चाय पीत नाही, पण तरी पण मी उतरली आहे गाडीतून बाहेर. तर मस्त वाटते. क्लायमेट पण खूप जाम भारी आहे. गाईज आम्ही लोकेशनला पोहोचले. बघा इथे मेकअप चाललाय राईडचा. रेडी? पियुषाला फोन कर ना. पियुषला आलाय ना तो. आलाय. हाय का तुषार?
तर गाईस आता आम्ही जेवायला बसलोय. चलो बाय बाय. तर गाईस आता आम्ही साखरपुड्यावरून निघालोय. साखरपुडा पण छान झाला मस्त आणि ती पण छान दिसत होती. आणि सो आता बघू मग आम्ही आता निघालो तर आहे. सो बघू आता आम्ही काय करते पुढे पुढे. सो मी तुम्हाला दाखवते तर पण ते ब्लॉग कंटिन्यू करा. गाईस सीएनजीला एवढी लाईन लागली तुम्हाला मी दाखवते. बघा खूप मोठी लाईन लागलेली आहे. ॲक्च्युली पार्टी पण आहे बट तुम्हाला दिसणार नाही. सो इथून वेळ झाला आपल्याला सीएनजीसाठी थांबून. झालं 1 तास समथिंग झालेलं. आम्ही कधीपासून थांबलोय आणि आता एवढी झोप येते ना बसून बसून खूप जास्त झोप यायला लागली. सो बघू आता कधी होते आमचं भरून मग आम्ही घरी जायला म्हणून. आता ना आम्ही एक आईस्क्रीम घेतली. ही आईस्क्रीम हिची टेस्ट एवढी छान आहे ना सेम जिम जॅम सारखी. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा ही वाली आईस्क्रीम आणि मला कॉमेंटमध्ये सांगा कशी लागते. मला तर स्वतःला प्रचंड आवडली. काय करते काय करते चटाका बटाका. कुठे बसले तू काय कुठे बसले तू आता हायवे या खायला चटाका बटाका. चटाका पटाका. कुठे चाललो आता आपण घरी आमच्या घरी चाललोय. आमच्या घरी. मी टिटवायला. तुम्ही कुठे जाता? तू एवढी डिटेल का देतेस. तुझ्या घरी फॅन आले पाहिजेत का तुझे पंखा फिरवायला गोल गोल गारा 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 गारा. हे रे मधली काच पण करू. माझ्या इथले मधली काच खोलू. छान दिसतो तिथून ना एकदम सुंदर. हा घे ना आलं. कोणता व्ह्यू पाहिजे काय घे ना नाही देत जा. चल बाय बाय. भेटू बरं. हो बाय. तर गाईस मी रात्री घरी आली आणि त्याच्यानंतरला मी थकली होती ॲक्च्युली ट्रॅव्हलिंगमध्ये खूप जास्त थकली. सो मला ब्लॉग एंड नाही करता आला. तर गाईस तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि मी खूप सारी मजा केली. तर मी हा ब्लॉग इथेच एंड करते. सो बाय बाय. आणि जर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग कोणता बघायचा असेल ते सुद्धा तुम्ही मला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि DM सुद्धा करा आणि गाईस सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय बाय. लव्ह यू गाईस.